नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली ग्रेट भेट अभूतपूर्व आहे. मी घेतोय एका अनोख्या तरुणाची मुलाखत. 96 वर्षाचा तरुण योगाचार्य BKS अयंगार. नुकतंच सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केलेलं आहे. मायकेल एंजेलो ऑफ योगा असं त्यांचं BBCने वर्णन केलेलं आहे. आणि भारतीय योगविद्येचा जगभरात प्रचार करण्याचं काम ज्यांनी सर्वप्रथम केलं असे हे योगगुरू आहेत. मी प्रयत्न करणार आहे त्यांच्या संघर्षाचा, त्यांच्या बांधिलकीचा, त्यांचा योग साधनेचा वेध घेण्याचा. गुरुजी, तुमचं अभिनंदन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी फक्त तुमच्या पाया पडून तुमचं अभिनंदन करू इच्छितो. याचं कारण ही माझी आदरभावना आहे आणि ही सगळ्या महाराष्ट्राची आदरभावना आहे. सरकारने पद्मविभूषण देऊन तुमचा सन्मान केलेला आहे. पण 96व्या वर्षी तुमच्यामध्ये एवढी एनर्जी आहे, एवढा उत्साह आहे, हे सगळं कुठून येतं? योग बलाने येतात, दुसरं काय शक्यच नाही. मी एक दिवससुद्धा सोडतच नाही माझा अभ्यास. आणि करत असताना नुसतं अभ्यास म्हणजे लोकांना कळतच नाही. प्रज्ञा आणि प्राण हे दोन्ही कसं संयम करून कसं योग करायचे हे वैशिष्ट्य आहे माझं. म्हणून ते प्रज्ञा म्हणजे अवेअरनेस, प्राण म्हणजे एनर्जी, एनर्जी आणि अवेअरनेस, प्रज्ञा आणि प्राण दोन्ही कसं मिळवून दर आसनामध्ये कसं शरीरापर्यंत संबंध डोक्याची पायापर्यंत कसं पसरवायचे हे विचार करून आणि चॅनलाइज होतं तो पवार. पण मला हे जाणून घ्यायचं आहे, हा प्रश्न तुम्हाला अनेक लोकांनी विचारलेला आहे की तुमचा योग जो आहे, तुमची जी योग साधना आहे ही वेगळी आहे असं मानलं जातं. भारतीय पुराणामध्ये पतंजलीचा योग आहे, पण या योगाला तुम्ही वेगळं स्वरूप दिलं आणि आज तुमची योगविद्या ही अयंगार योग म्हणून ओळखली जाते. काय वैशिष्ट्य आहे याचं? वैशिष्ट्य काही नाही. मी ट्रेडिशनल सोडलंच नाही. परंपरातून कसं प्रॅक्टिस करत होते ते ध्यानात घेतलं. पण काय झालं आहे, पुष्कळ पाहिलं त्यावेळी, पुष्कळ पुस्तक होतं. फल सांगतात एक आणि त्यांचे प्रॅक्टिस साधन पाहिलं तर तो फल मिळतच नाही. म्हणून मी विचार केलं की योगसूत्रामध्ये, योगशास्त्रामध्ये, हठयोग प्रदीपिका, गेरुंड संहिता त्याचमध्ये काय फल म्हणतात. म्हणून मी फलाने एक नवीन टेक्निक शोधलं. तुम्ही टेक्निक बदललं? टेक्निक बदललं आहे. फल योगशास्त्रामध्ये काय सांगतात तो फल. म्हणून ते रिडिस्कवरी म्हणून सांगू शकतो. नवीन काही नाही, वैशिष्ट्य काही नाही. म्हणजे तुम्ही योगाची रिडिस्कवरी केली, पुनर्शोध घेतला. पण मला सांगा, हा पुनर्शोध घेताना तुम्हाला काय जाणवलं? म्हणजे योगामध्ये काय काय फरक करायला पाहिजेत? कारण असं तुम्हाला श्रेय दिलं जातं की तुम्ही योगा जगभर पॉप्युलर केला, तुम्ही योगा सर्वसामान्य माणसाच्या पर्यंत जाऊन ठेवलात. हे तुमचं मोठं यश आहे. हे करण्यासाठी तुम्ही योगामध्ये काय काय बदल घडवले? योगेश्वर भगवान कृष्ण आहे. आम्ही सगळे योग साधक आहे. योगेश्वर एकच आहे, लॉर्ड कृष्ण. त्यांचे श्लोकामध्ये त्याने अर्जुनाला सांगत असताना समंकाय शिरोग्रीवन धारयन अचलम स्थिरः. समंकाय म्हणजे शरीर तुलन, उजव्या बाजू डावी बाजू प्लम लाईनमध्ये सरळ असायला पाहिजे, सरळ रेखामध्ये. म्हणजे उजवी बाग हलतात, डावी बाग पुष्कळ लोकांना हलत नाही, पुष्कळ लोक डावी बाग हलवतात, उजवी बाग हलतच नाही. असा योग करत होतं. मी सुद्धा केलं असं अभ्यास करत 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 पुष्कळ वर्षी घेतलं. मला की दर मसल, दर जॉईंट, दर फायबर इन द बॉडी कसं तुलन करायचे, राईट साईड लेफ्ट साईड, समत्वम योग उच्यते. ते करत करताना मला योग कर्मसु कौशलम, से साधना इज अ कर्म. ते कर्म करत करत ते साधनामध्ये वाढत 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 आय बिगॅन टू एक्सप्लोरिंग द इनर बॉडी. ते एक्सप्लोर करत करत असताना शरीराचे अंग कुठे वळतात कुठे वळतच नाही ते समजायला पुष्कळ वर्षी घेतलं. गुहात जात असताना कसं पहिलं लाईट असतात, नंतर ना डार्क असतात. म्हणून आमच्या शरीरामध्ये असं डार्कनेस वाढत होतं. अरे हे काय इतकंच काळा शरीर दिसतात, लाईटच नाही आत, कसं हे लाईट आणायचं आहे. म्हणून बुद्धीला थोडा ग्रहण केलं. बुद्धीच्या ग्रहणातून मी शरीराला एंटर केलं. ते शरीराला एंटर करून नंतर बुद्धी, मनस
आणि संबंध स्नायू एक तुलनेत कसं आणायचं आहे हा विचार करून हे वैशिष्ट्य नवीन वैशिष्ट्य म्हणजे डिस्कवरी करून लोकांना दिले ते पुष्कळ लोकांना शॉर्ट टर्ममध्ये सुद्धा फायदा मिळाला. म्हणजे तुम्ही बुद्धी मन आणि स्नायू यांचं सगळं संतुलन साधलं आणि त्यातून लोकांना फायदा झाला. पुष्कळ फायदा झाला. नकाला सुद्धा कसा व्यायाम द्यायचे असा विचार करून म्हणजे प्रज्ञा व्यायाम म्हणजे प्रज्ञा तिथे जायला पाहिजे. बुद्धी जी आहे मराठीमध्ये एक शब्द आहे नखशिखांत. नखशिखांत बुद्धी जी आहे ती त्या नखाच्या टोकापर्यंत पोचायला पाहिजे आणि सगळं संतुलन व्हायला पाहिजे. हा मी केलं. पतंजलीचा जो योगा होता, योगा हा अध्यात्मासाठी, योगा हा आनंदासाठी. तुम्ही योगाला असं वळण दिलं की योगा हा आरोग्यासाठी सुद्धा. आणि असं म्हटलं जातं की योगाचा उपयोग आरोग्यासाठी केल्यामुळे तो अधिक पॉप्युलर झाला, लोकप्रिय झाला. बरोबर आहे. तुमची काय धारणा होती यामागे? पहिलं मी आरोग्य होते. रोगी म्हणजे इतकंच रोग होता मला विचारू करू नका. तुम्ही स्वतःच आजारी होता लहानपणी? लहानपणी इन्फ्लुएन्झामध्ये स्पॅनिश इन्फ्लुएन्झा म्हणतात. इन्फ्लुएन्झामध्ये सफर केलं. नंतर मलेरिया आलं. नंतर टायफॉईड. नंतर त्यांनी सांगितलं मला TB आहे. TB ट्युबरक्युलोसिस. हे लहानपणमध्ये आणि डॉक्टरांनी सांगितलं हा 20 वर्षी राहणार, जास्त राहणार नाही, जगणार नाही. डॉक्टर सांगितलं त्यावेळेला मला भीती वाटलं हे काय करू. नंतर माझ्या नशिबाने माझ्या सिस्टर्स हजबंड एकदा विचारलं तू तुझ्या बहिणीला मदत कर, जा तुम्ही मैसूरमध्ये राहा. म्हणून मी मैसूरला गेलं. त्यावेळी त्याने सांगितलं थोडं व्यायाम कर, काहीतरी तो तंत्र सुधार. म्हणून त्याने थोडं दाखवलं, योगा दाखवलं. योगा. आणि माझं शरीर इतकं स्टिफ होतं माझ्या हात गुडघ्यापर्यंत सुद्धा जात नव्हता. बहुतेक त्यांच्या मनात लागलं हे काय करणारच नाही म्हणून सोडलं. पण नशीब असं होतं की त्यांचे शिष्य सुंदर प्रॅक्टिस करत होते ते सोडून गेले. गुरुजींना सोडल्यानंतर गुरुजींचे मी जवळ होतं. दुसरं विद्यार्थी लोक होते पण ते लोकांचे वयस्कर होते. म्हणून त्यांनी माझं लहानपण बघून 15 वर्ष होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू कर. आणि माझं अंग मोडलं त्याने. त्याच्या पायावरतून मला आसन शिकवत होते. कुठे कुठे अंग वळतच नाही त्याचे तो पाय ठेवून वळवायचे असं करून त्यांनी सांगितलं आता 1 महिन्यामध्ये तुम्ही एक प्रदर्शन द्यायला पडतं. ते महाराजांनी सांगितलं. इंटरनॅशनल YMCA कॉन्फरन्स होते. म्हणून त्यांनी सांगितलं 1 महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी करून शिकायला पाहिजे आणि करून दाखवायला पाहिजे. केल्यानंतर महाराजाला इतकंच मैसूर महाराजाला इतकंच खुश झालं आहे त्याने मला एक 50 रुपये बक्षीस दिलं की इतकं सुंदर केलं म्हणा. तुम्हाला एवढे आजार होते, TB होता, बाकी सगळं तुम्ही जे सांगितलं ते सगळं होतं. असं असताना तुम्ही हा योगा शिकलात, तुम्हाला काही येत नव्हतं, तुम्हाला त्रास नाही झाला? त्रास होता, पुष्कळ त्रास झाले. मी पुण्यात आल्यानंतर 6 वर्षीनंतर 37ला मी आलो 1937ला. 6 वर्षी घेतलं माझं आरोग्य मी जिंकाला. 6 वर्षी घेतला. आणि इथे सुद्धा अँटी प्रॉपगँडा होतं. मी स्कूलसुद्धा गेलेलं नाही, नॉन मेट्रिक्युलेट म्हणजे व्हॉट यू कॉल थोडं निगेटिव्ह क्वालिटी होतं, फिअर कॉम्प्लेक्स. हे सगळे कॉलेजचे स्टुडंट आहे, मी हे लोकांना कसं शिकवू भीती. पण ते लोक करत असताना मी शिकवत होते, ते लोक आसन करत होते. त्यावेळी तुमच्यापेक्षा मी चांगलं करतो की नाही बघा. असा हळूहळू नेगेटिव्ह माइंड आय ब्रॉट इट टू पॉझिटिव्ह माइंड मायसेल्फ डेव्हलप. नंतर थोडा करेज आला आहे. बट टूक नियरली 6 years टू गेट हेल्थ. अनुभव हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय अनुभवाला 6 वर्षी घेतलं. आणि कफ गिफ्ट सगळे बंद झालं, सगळं बंद झालं योगामुळे. आणि खरं सांगायचं म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा मला टेस्ट केलं आहे, अमेरिकामध्ये सुद्धा टेस्ट केलं आहे. ते लोकांनी सांगितलं माझं लंग इज दॅट ऑफ ए ऑलिम्पिक ॲथलेट. पण टेंडरनेस आहे लंग्समध्ये. हा टेंडरनेस अजून असताना आम्हाला वाटतं यू हॅव सफर्ड TB इन द अर्ली डेज. रोगातून बाहेर पडलं आणि आरोग्य जिंकलं. आरोग्य जिंकल्यानंतर माझ्या मनात आलं माइंड कसं चंचल आहे का, स्थिरता असतात का, एकाग्रता शिकवलं ते लोकांना. हाऊ टू फोकस द माइंड ऑन वीक पार्ट्स. म्हणजे माझे विद्यार्थी लोक माझे गुरु आहेत नंतर असं मी सांगू शकतो. ते लोकांनी मी पुष्कळ शिकलं बघून. 1950 मध्ये विद्या माझ्या हातात आलं.
1950 साली 1936 पासून 50 14 वर्षांनी विद्या तुमच्या हातात आली. हातात आलं. आणि त्याने एक कंडिशन होतं की मला सगळी मुली आहे, मुला होता काय, हे काय प्रश्न विचारतात मला. त्याने मला योगामुळे मुलगा होईल मुलगा का? होते का विचारलाय. मी असा एकदम विचारला, बरोबर 3 वर्ष केलं तरी तुम्हाला मुलगा होतात म्हणून सांगून टाकला. असं तुम्ही सांगितलं अखेर कारण सांगितलं तुम्हाला गरज होती. 3 वर्षी त्याने मुलगा झालाय हे विशेष आहे. जो तुमचा संघर्ष आहे, स्ट्रगल आहे पुण्यामध्ये आल्यानंतरचा, तोही मोठा आहे. हां. पुण्याने तुम्हाला सहजासहजी स्वीकारलं नाही. बरोबर. पुण्यामध्ये तुम्हाला त्रास झाला. मी असं ऐकलंय की तुम्ही जो योगाचा वर्ग घेत होता तोही जाळून टाकायचा प्रयत्न झाला. काय त्रास झाला तुम्हाला पुण्यामध्ये? ते काय झालं आहे, मी त्यावेळी मी शेंडी ठेवलं होतं. आय कम फ्रॉम एन ऑर्थोडॉक्स फॅमिली म्हणून भीती होतं. त्यावेळी महाराष्ट्र इज द मोस्ट ॲडव्हान्स. हे लोक शेंडी बघून हसत होते आणि मी देठी वापरत होते म्हणून लोक पैसे नाही काही नाही. तुम्हाला मराठीसुद्धा येत नव्हतं? मराठीसुद्धा येत नव्हतं. आणि 1930मध्ये महाराष्ट्रामध्ये शारीरिक ज्ञान कोणचे स्टँडर्डमध्ये होतं आहे तो स्टँडर्ड आज नाही. पूर्वी सगळी लोक मलकाम कुस्ती करत होते. इवन ऑल कम्युनिटीज. योगामध्ये काय नव्हतं. योगा म्हणजे काहीतरी एक बेडे असतं ते लोकांना. त्यावेळेला तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये आलात आणि योगा शिकवायला लागलात तेव्हा योगमध्ये काय वेड्यांचा कारभार, वेड्यांचं हे काम आहे असायचे लोक. पण असं का म्हणायचे लोक? आम्ही ट्रेडिशनल फोटोग्राफ्स पाहिले तर लोकांनी ते केस वाढवायचे, अनक्लीन बॉडी, टोरन क्लोथ्स वापरायचे म्हणून ते बहुतेक ते इम्प्रिंट लोकांच्या वर बसलं होतं. म्हणजे ही गोष्ट साधू बैरागांनी करायची गोष्ट आहे. ही गृहस्थांनी करायची, संसारातल्या माणसांनी करायची गोष्ट नाही असं हे डोक्यात होत आहे. खरं सांगायचे म्हणजे मला तर आता थोडं शरम वाटतं सांगायचं. नाही पण सांगायला अशासाठी पाहिजे की तुम्ही एवढा हा संघर्ष सहन करून इथपर्यंत आलात. मी कर्नाटकातून आलो. मला डॉक्टर बी गोखले, ही वॉज द सिव्हिल सर्जन इन बेळगाव, त्याने मला पाहिलं. त्याने सांगितलं मी रिटायर झाल्यानंतर मी तुम्हाला बोलवतो, 1-6 महिने तुम्ही शिकवायला येता काय पुण्याला. गुरुजींनी सांगितलं कोणी येऊ शकत नाही, हे थोडा इंग्लिश माहिती आहे त्यांना पाठवतो म्हणून गुरुजींनी सांगितलं. आणि ह्याने प्रॉपगँडा केलं. 6 महिने मला बोलवलं. स्वामी कुल्यानंदाने त्याने सगळी शाळेमध्ये सांगितलं योगा 1 to 1 करायचे असतात, मास करू शकत नाही, ग्रुपमध्ये करायचं नाही. मी ग्रुपमध्ये घेत होतं. मी सांगितलं एक मनुष्य करायचे असतं ते एक मनुष्याला 1-1 तास द्याल तरी किती योगाचा प्रचार होतो. असा क्लास घेतला तरी 100 लोकांना फायदा होतो. पण माझं वयस 18 आणि कुल्यानंदाचे वयस त्यावेळी 50-55. तुमचं वय किती होतं? 18. म्हणून हे स्टाफ मेंबर सांगितलं हा योगी केव्हा असं म्हणतात म्हणून आम्हाला योगा नको, बंद करून टाकला. ही संस्था 8 रुपये महिन्याला मला देत होतं. आणि डेक्कन जिमखानामध्ये क्लास घेताना 1 महिन्याला 1 रुपये चार्ज करत होते. आणि ते 1 रुपयासुद्धा पुष्कळ लोक देत नव्हते, फ्री. म्हणून समजून घ्यायला पाहिजे तुम्ही त्यावेळी योगाचे किती मान होतं. पण रोगी लोक ते लोकांना बरं झालं आहे. दे वर ऑल रिच पीपल. त्याने सांगितलं आम्ही 1 रुपये देतो महिन्याला, लॉस असतं तरी आम्हाला द्या, आम्ही देऊ. सो 10 रुपये 15-20 रुपये 50 रुपये असं शॉर्ट पडत होतं 6 महिन्याला. ते लोकांनी सांगितलं आम्ही मेकअप करतो, तुम्ही कंटिन्यू करा, कारण त्यांना फायदा होत होता. फायदा होतो. म्हणून 3 वर्षी चालू केला विथ ऑल दिस अपोजिशन. इथे राहू काय, बाहेर जाऊ काय, हे विचार केला. मी विचार करताना नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. मी इथंच राहतो. तुम्ही असं ठरवलं बाहेर जायचं नाही, इथंच काय असं ते मी विरोध झाला तरी इथेच राहणार. कोण शिकत होते ते लोकांच्याकडे घ्यायचे, मला 21 रुपये उधार द्या, नेक्स्ट मंथ देतो, पुढच्या महिन्यात देतो. 5 रुपये 2 रुपये 3 रुपये कसं येतं देतो ना. म्हणून दुसऱ्यांच्याकडे घ्यायचे. असं मी 6 महिने चालवलं. हे ट्रिक केलं मी. पुण्यात राहायला पाहिजे. मोती वदारो म्हणून गुजराती रेस बुक आहे, अजून मोती वदारो आहे. ते मिस्टर मोती ही इज एन इंडस्ट्रियलिस्ट. त्याने सांगितलं मी 30 रुपये देतो महिन्याला, शिकवता काय? मी सांगितलं शिकवतो. 30 रुपये पुष्कळ होतं, काय फायदा होतात म्हणा. आणि त्याने एक कंडिशन होतं की मला सगळी मुली आहे, मुला होता काय?
हे काय प्रश्न विचारतात मला. त्याने मला योगामुळे मुलगा होईल मुलगा का? ते का विचारलाय मला. थोडं हास्यास्पद झालंय, सरप्राईज झालंय. आणि मी काय करू, मी असा एकदम विचारलं बरोबर 3 वर्षे केलं तरी तुम्हाला मुलगा होतात म्हणून सांगून टाकला. असं तुम्ही सांगितलं असं कारण सांगितलं. तुम्हाला गरज होती. 3 वर्षाचा त्याने मुलगा झालाय हे विशेष आहे. तो योगायोगाने झाला. पण आमच्या गुरुजींनी एक नवीन हे केलं, हे मुली लोकांना शिकवतात त्यांचे कॅरेक्टर बरोबर नसेल म्हणून लग्न करायलाच पाहिजे. 43मध्ये माझं लग्न झालं आहे. असं हळूहळू माझ्या बिल्टअप केलं. मी पुण्यात राहिलं. मला इथे असं आता सांगितलं की लोक असं म्हणतात की इतर डॉक्टर चालले नाहीत की डॉक्टर अयंगार पाठवा म्हणून. असं अजून असंच चालू आहे. हिलिंग पद्धती 1943 नंतर की योगाचे हिलिंग पॉवर काय आहे की असा रोग येत होते आणि डॉक्टरसुद्धा मला पाठवत होते. म्हणून ते लोकांनी पेशंट्सला रेकमेंड करायचे, शिका लोकांना हा रोग आहे, हे रोग आहे. आणि ते रोग असताना ते लोक मला गाईड करायचे, हा काय आहे, हे रोग म्हणजे काय, हे रोग म्हणजे काय. म्हणून मला फीडबॅक मिळाला. काय मी काही मेडिकल लाईन काही माहिती नव्हतं, पण ते डॉक्टर्स डेफिनेटली हेल्पड मी. व्हॉट इज अपेंडिसायटिस, व्हॉट इज लिव्हर प्रॉब्लेम, व्हॉट इज ब्लॅडर प्रॉब्लेम, व्हॉट इज हाय ब्लड सर्क्युलेशन, हे सगळे म्हणजे डॉक्टर्सशी बोलून तुम्ही अभ्यास केला. नाही, ते लोकांनी मला एक्सप्लेन, त्यांनीच तुम्हाला एक्सप्लेन करायचे. म्हणून आणि मी शिकवत असताना नेक्स्ट डे जाऊन ते लोक टेस्ट करायचे आणि डॉक्टरला बघायचे, मला सांगायचे काहीतरी झालं हा थोडं बदलला आहे, ह्याचे वाढलं आहे, ह्याचे कमी झालं, हे काय फरक, एकाला कसं वाढलं, एका ते समजून विचार करायचे. नंतर मी बघायचे ह्यानं काय शिकवलं, ह्यानं काय शिकवलं. नंतर चेंज केला पद्धत की हाय ब्लड प्रेशर येतं तर पहिला फॉरवर्ड ब्रेन घेऊ, नंतर घेऊ. मी एकदम सुरू केलं. मग फॉरवर्ड घेतल्यानंतर इन्व्हर्टेड पोझिशन घेतलं, शीर्षासन. ब्लड प्रेशर वाढत नव्हतं. शिकलं मी सुद्धा. हो हो असं करायचं. टेस्ट केलं, नाही ठीक आहे. असं रोगी लोकांचे पुष्कळ स्लिप डिस्क, एलिमेंटरी सिस्टम पॅरलाइज झालेलं आहे. हे सगळे लोकांना मी ट्राय केलं. तुम्ही सुद्धा असं ट्रायल अँड एरर मधून शिकलात. या ट्रायल अँड एरर शिकलं. हे आसन कशाला लागू होतं, हे जर ब्लड प्रेशर असेल तर आता डायरेक्ट. आता तुम्ही अभ्यास केला एवढ्या वर्षाचा, पण त्यावेळेला तुम्ही प्रयोग केले. पुष्कळ प्रयोग केले. तुमचे आता किती देशामध्ये योगा स्टुडिओज आहेत? अबाउट नियरली 70 to 80 नेशन्स. आणि किती शिष्य आतापर्यंत शिकून झालेत? असं विचारलं तरी मी सांगू शकतो 1 कोटीच्या वर जाणार. 1 कोटीच्या वर तुमचे शिष्य? माझ्या स्वतः 10 बोटाने मी 10 लाखाच्या वरती मी टच केलंय लोकांना. तुम्ही पॉप्युलर झालात, तुमच्याकडे लोक यायला लागले, लोकांचे आजार बरे व्हायला लागले. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की योगा भारतामध्येही पॉप्युलर नव्हता. तुम्ही एक दिवस परदेशात गेलात आणि त्यामागे एक मोठी कहाणी आहे की सुप्रसिद्ध व्हायोलिन आर्टिस्ट जो आहे येहुदी मेनुहीन हा इथे भारतामध्ये आला होता नेहरूंना भेटायला आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं आणि तो तुम्हाला परदेशात घेऊन गेला. ही कहाणी काय आहे? हे काय झालंय, त्यांनी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पुष्कळ कॉन्सर्ट्स दिले होते फ्रंटमध्ये जाऊन मेन्यूने. त्याच्यामध्ये कोलॅप्स झाला त्यानं, नर्वस कोलॅप्स. आणि डॉक्टरांनी सांगितलं की काहीतरी ट्रीटमेंट केलं, काय झालं नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही 6 महिने समुद्र हवामध्ये राहा. सो यू टुक ए बोट अँड स्टेट फॉर 6 months. तरीसुद्धा सुधारलं नाही. आणि नेहरू ते ऐकलं होतं त्यांचे म्युझिक पॅरिसमध्ये. त्यांनी सांगितलं तुम्ही भारतात या. आणि त्यांनी सांगितलं स्वातंत्र्य यायच्यापर्यंत मी भारताला पाय ठेवत नाही, असं येहुदी मेन्यूने सांगितलं. आणि मेन्यूने काय झालं, स्वातंत्र्य आलं बरोबर 52मध्ये त्याने असं तुम्ही इंग्लंडला जात असताना तुम्ही ब्रेक करा इंडियामध्ये आणि तुम्ही नंतर पुढे जा. त्याने इज व्हेरी गुड म्हणून आले. त्यावेळी एअरपोर्टमध्ये त्यांनी योगाचे एक पुस्तक पाहिल्याबरोबर हे काय नवीन सिस्टम आहे, काहीतरी नवीन आहे. आणि हे भारताला मी जातो म्हणून योगाच्याबद्दल मी विचार करून करतो म्हणा. सो नेहरू योगा करत होते त्यावेळे आणि त्यांनीसुद्धा बघून ते पुस्तका बघून करत होते. आणि पेपरमध्ये असं आलं आहे की मेनियन अँड नेहरू डिड शीर्षासन टुगेदर. दोघांनी शीर्षासन टुगेदर म्हणून टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलं होतं. मुंबईमध्ये त्यांचे कॉन्सर्ट होतं. डॉक्टर वकील कार्डिओलॉजिस्ट
ही वॉज नंबर 1 कार्डिओलॉजिस्ट इन इंडिया ॲट दॅट टाईम. त्यांनी सांगितलं अनॉटॉमिकल सिस्टीममध्ये तुम्ही विचारलं, आय ओनली प्रिफर अयंगार, बिकॉज मी बिंग ए डॉक्टर आय हॅव नॉट सीन practicing so accurately without creating any problem in the body. आणि मला फोन आला, 1-5 मिनिट तुम्ही मेन्यूला भेटू शकता काय? मी सांगितलं जायला 5 तास येतात, यायला 5 तास येतात, तर हे 5 मिनिटमध्ये काय करू? डॉक्टर वकीलने सांगितलं वॉट एव्हर इट मे बी, कम फॉर 5 मिनिट्स अँड गो. तर मी गेलो, बसलो 1 तास, अर्धा तास, पाऊण तास, कोणी नाही, मुवमेंटच नव्हता. पण आत गेलं मी बघायला. मिसेस वकील ऑल्सो वॉज विथ मी. मी आत गेलं, कोणी झोपलं होतं. त्या मनुष्याला असं हलवून आमच्या भारतीयसारखं विचारलं आणि ही सेड, हाऊ कॅन यू डेअर टू कम इन टू माय रूम अँड वेक मी अप? आय सेड, सर, somebody at Venin has called me to be at 7 o'clock. It's 7:45. I'm in here. सो मला आश्चर्य वाटलं. आय एम सॉरी सर. मी सांगितलं तुम्ही तयार आहे का? मी परत शवासन घेतो. हाऊ यू एक्सपिरियन्स शवासन, योगिक शवासन. आणि षण्मुखी मुद्रा घेतो. हे दिस इज कॉल्ड षण्मुखी मुद्रा. डोळे, कान सगळे बंद करून आउटर साऊंड सगळे बंद केलं आणि 5 मिनिटमध्ये स्नोर. ही स्टार्टेड स्नोरिंग. आणि इवन होमी बाबा वॉज सिटिंग द्या. दे हॅड ऑल प्रोग्राम. त्यांनी सांगितलं हात काढ. त्यांच्या मीटिंग्स आहे. मी सांगितलं ही स्नोरिंग, आय विल नॉट डिस्टर्ब हिज स्लीप, डोंट टॉक एनिथिंग. त्याने हलवलं म्हणजे मी हात काढतो. सो 40 मिनिट्स ही स्लेप. असंच मी बसलो होतो 40 मिनिट्स. त्याने सांगितलं आय नेवर एन्जॉयड दिस स्लीप इन माय लाईफ सिन्स 15 years. नंतर मी सांगितलं आता मला एक चान्स द्या ना, तुम्ही काय करता ते बघतो. असं काय म्हणून ते हेजिटेंटली शीर्षासन केला अँड हेवी ब्रिदिंग. मी सांगितलं असं शक्यच नाही, हे काय इतकं लेबर्ड ब्रिदिंग आहे आणि तुम्ही कसं शीर्षासन करणार? ब्लड प्रेशर वाढणार. नंतर मी सांगितलं मी तुम्हाला शीर्षासनमध्ये घेतो, पण यू सरेंडर टू मी, आय विल टेक, डोंट डू एनिथिंग, आय लिफ्ट यू ॲज अ सब ऑब्जेक्ट. मी घेतल्यानंतर बॅलन्स त्यांना होतं तर करेक्ट पोझिशन घेऊन हात सोडल्यानंतर थांबलं 5 मिनिट, खाली उतरलं. थँक्यू व्हेरी मच. काय आय हॅव नेवर एक्सपिरियन्स दिस क्वालिटी ऑफ शीर्षासन इन माय लाईफ. आय सेड सर योगा इज लाईक म्युझिक. त्यावेळी सांगितलं की इफ द स्ट्रिंग इज लूज यू कॅनॉट प्ले. ऑल्सो शरीरामध्ये स्नायू लूज असलं तरी योग येत नाही, टाईट असलं सुद्धा येत नाही. तो कसा बॅलन्स करायचा आहे. सो इट इज जस्ट लाईक द वायर्स इन दी ह्युमन बॉडी, लाईक अ वायर इन युअर इन्स्ट्रुमेंट. म्हणून योगा असा करायला पाहिजे की स्ट्रेच किती असायला पाहिजे, जास्त नाही कम नाही. त्या इतकाच आनंद झाला. त्याने सांगितलं कॅन यू कम अँड टीच मी टुमॉरो. अरे 5 मिनिट दिलेलं मनुष्य बुद्धी आहे या म्हणतात. आणि मिसेस वकीलने सांगितलं नो टीचर. 3 दिवस शिकवलं. 3 दिवस शिकवल्यानंतर 3रा दिवस रिगलमध्ये त्यांचे कॉन्सर्ट होता, रिगल थिएटरमध्ये. इतकं सुंदर वाजवायला आणि क्लॅप्स इतकंच जोरात होते आणि जाडी मेहता सगळे बसले होते. अरे गुरुजी काय केलं तुम्ही? यू वॉज नॉट इट ऑल दिस क्लास. मी सांगितलं का मला काय माहिती, मी 3 दिवसपासून शिकवत आहे बाबा, इतकंच काय नाही. आणि मेन्यून कॉन्सर्ट संपल्यानंतर मला थिएटरवरती बोलवलं. द क्रेडिट गोज टू दिस मॅन. काय टुडे काय अच्छा, तुम्हाला वर बोलवलं त्यांनी? लोकांच्या समोर सांगितलं. आय मायसेल्फ डोंट नो, पण इतकं सुंदर वाजवलं. 10 वर्षे 15 वर्षी मी व्हायलिनसुद्धा हलवू शकत नव्हता. आज इतकं सुंदर वाजवलं. ते क्रेडिट गोज टू हिम म्हणून सांगितलं. आणि त्याने सांगितलं तुम्ही इंग्लंडला या, स्वित्झर्लंडला या. आय सेड आय एम ए व्हेजिटेरियन, आय कॉन्ट गेट व्हेजिटेरियन. त्याने सांगितलं तुम्हाला व्हेजिटेरियन फूड मी द्यायला तयार आहे, पण तुम्ही यायलाच पाहिजे. नंतर पुष्कळ म्युझिशियन्स त्याने रेकमेंड केलं. पुष्कळ म्युझिशियन शिकलं. पण टाइम्स ऑफ इंडियामध्ये विन आय केम इन 1956 3-4 वर्षी गेलो होते. आणि टाइम्स ऑफ इंडिया इंटरव्ह्यू केलं. मिस्टर अयंगार योगा बिंग द किंग ऑफ ऑल एक्सरसाइजेस, ही टीचर्स किंग्स अँड क्वीन्स. तो मला लागला. अरे बाप रे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा त्यांनी बोलवलं त्या 54 पासून 60 पर्यंत ओनली मोठ्या लोकांना. ओनली तुम्ही क्वीन्सला पण शिकवलं होतं. ओनली टॉप क्लास म्युझिशियन आणि टॉप क्लास क्रीम ऑफ द वर्ल्ड, ॲरिस्टोक्रॅट्स. यांना. म्हणून मला पेपरमध्ये वाचल्यानंतर मला दुःख झालं. सो 1961 मेन्यूनला सांगितलं आय विल टीच ऑल युअर
trained. But give me a chance to teach for the average individuals. So I went to common people. So when I went to common people, people started praising there is something in it. So the local people took it. In 1968, Education Department of Government of England introduced yoga as an adult in the adult scheme as a compulsory subject. इन 1968 1968. अजून चालू आहे. अजून योगा इंग्लंडमध्ये इज अ सब्जेक्ट वेअर ॲडल्ट एज्युकेशन स्कीममध्ये योगा आहे. सो असा इंट्रोड्यूस करून करून अमेरिकेमध्ये सुद्धा पॉप्युलर झालं आहे, इंग्लंडमध्ये सुद्धा पॉप्युलर झालं आहे, नंतर पॅरिसमध्ये सुरू झालं आहे. तुमच्या आता किती देशामध्ये योगा स्टुडिओज आहेत? अबाउट नियरली 70 to 80 नेशन्स. 70 to 80 नेशन्स. आणि किती शिष्य आतापर्यंत शिकून झालेत? असं विचारलं तरी मी सांगू शकतो 1 कोटीच्या वर जाणार. 1 कोटीच्या वर तुमचे शिष्य? माझ्या स्वतः हाताने, सगळ्या देश, माझ्या स्वतः 10 बोटाने मी 10 लाखाच्या वरती मी टच केलंय लोकांना. पण मला तुम्ही परदेशात योगा जो पॉप्युलर केलात लोकांमध्ये, त्यावेळेला तुम्ही वेगळं टेक्निक वापरलं. म्हणजे मी असं वाचलेलं आहे की योगाचा उपयोग अध्यात्मासाठी, पण तुम्हाला जर लैंगिक आनंद, सेक्शुअल प्लेजर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा योगाचा उपयोग आहे असं तुम्ही त्या तुमच्या फॉरेन स्टुडंट्सना सांगितलं आणि तसे प्रयोग करून दाखवले. हे खरं आहे का? हे खरं आहे. इनडायरेक्टली मी फिलॉसॉफी कसे शिकवत होते. ज्ञानेंद्रिय, बुद्धिनेंद्रिय आणि धर्मेंद्रिय. कॉन्शियन्स इज धर्मेंद्रिय. सो ज्ञानेंद्रियाला आत ओढायचं शिकवलं पहिलं. आसन शिकवत असताना आत कसं बघायचं. You can't see your back, but you can feel your back. How to feel their back. So art of feeling I started teaching them. तर लोकांना आपोआप आनंद मिळायला लागला. इनर जर्नी, माइंड टाईट होतं, ड्युअल माइंड, सिंगल माइंड झालं. म्हणजे फिलॉसॉफी मी इंट्रोड्यूस केलं इनडायरेक्टली, पण शब्द वापरत नव्हता. पहिल्यांदा कृती करून दाखवली आणि नंतर तुम्ही फिलॉसॉफी त्याच्यातून निर्माण केलीत. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा जो योगा आहे ज्याला अयंगार योगा म्हणतात, हा वेगळा आहे. म्हणजे आम्ही आता वरही पाहिलं की तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरता, प्रॉप्स वापरता, लोकांना सोपं करून तुम्ही ते देताय. म्हणजे तो योगा पॉप्युलर होण्यामागे कारण हे आहे की ज्याला जमत नाही, तुमच्यासारखा योगा करणं कोणालाच जमणार नाही. फोटो पाहिले ते बघितल्यावर सुद्धा आम्हाला भीती वाटते, हे कसं काय करणार, हे करू शकत नाही आपण. पण तुम्ही प्रॉप्स बनवलेत आणि त्याच्या आधारे लोकांना तो सोपा करून सांगितलात. हा काय प्रयोग होता? मी पहिला रोगी लोकांना मी पुण्यात शिकवत होतो 1940 नंतर. माझं शरीर मी वापरत होते ते लोकांना कसं आसन करायचं, माझं गुडघं, माझं कंबर, माझा हात कसं वापरायचं. त्यावेळी 1 to 1 मी शिकवतो प्रायव्हेट लेसन्समध्ये. केव्हा ही इन्स्टिट्यूट मी बांधलं, सगळीनं मी पाय कसं देवो, हात कसं देवो, म्हणजे तुम्ही स्वतःचा हात देऊन त्यांना मदत करत तो मी इन्व्हेंट करून हे इन्स्ट्रुमेंट्स आलं. अच्छा, सपोर्ट दिला तुम्ही? सपोर्ट दिला. पण हे इन्स्ट्रुमेंट सगळे तुम्ही शोधून काढले? सगळे माझं. पण तुम्ही रोप्स वापरता, तुम्ही वुडन काय इन्स्ट्रुमेंट. असं आहे, गोरिला उपविष्ट कोण असं इतकं सुंदर करतात. नॉट वन ह्युमन बिईंग कॅन डू लाईक ए गोरिला. ते बसताना पाय असं पसरतात ना, तो पसरण्यामध्ये आम्ही उपविष्ट कोणासन म्हणतो. बद्ध कोणासन इतकंच राईट अँगल असतात पाय, 360 डिग्री सारखं आहे, 180 म्हणून हा ॲनिमल्स करताना ॲनिमल्सचं सुद्धा बघायचं आहे कसा बिहेव करतात. म्हणजे आसनाचे तावंती यावंती जीवराशा, किती जीवराशी इतकं म्हणजे जीवराशी काय करतात योगी लोक पाहिले असेल, म्हणून मी सुद्धा बघायला सुरू केलं. म्हणजे तुम्ही जुनं आपलं साहित्य वाचून पण शिकला आणि निसर्गातून पण शिकला, म्हणून प्रॉप्स आणलाय. आता तुम्हाला अनुभव देतो बघा. मी करू? हां, आता मी आहे ना. आता बघा हात काय झालं साहेब, लाईटनेस येतात बघा. सो दिस इज शरपंजर आसना. दिस इज नाव द ब्रेन इज डाऊन. दिस इज बायोलॉजिकल मेडिटेशन, नॉट इंड्यूस्ड मेडिकेटेड वर्ड्स. पुन्हा एक तुम्ही खूप त्रास सहन केला तो तुम्ही सांगत नाही. म्हणजे तुम्हाला आज इतकं यश मिळालंय, तुम्हाला पद्मविभूषण सरकारने दिलंय, पण तुम्ही जेव्हा परदेशात गेलात तुम्ही जितकं सांगितलं तितकं ते सोपं नव्हतं. तुम्हाला इंग्लंडमध्ये खूप त्रास झाला. तुम्हाला मेन्यूनी ज्या हॉटेलमध्ये उतरवलं त्या हॉटेलवाल्यांनी तुम्हाला चांगली वागणूक दिली नाही, कारण तुम्ही त्यांच्या दृष्टीने तुम्ही ब्लॅक होता, कलर होता म्हणून दिलं नाही. तर तो काय अनुभव होता? म्हणजे ते कसं तुम्ही सहन केलं तरी टिकून राहिला? त्यावेळी मला पुष्कळ दुःख झालं की भारतीय लोकांना काय कुठेही मान देत नाही, वाईट वागणूक मिळाली. त्यावेळी कोणाला मान देतच नव्हते. इंडियन्स कॅनॉट अफोर्ड एनिथिंग
So they are poor people coming to the West. म्हणून they were looking with the degradation. And England has ruled us. So मी गेलं तर म्हणायचे हे आमचे स्लेव होता काय हे असं बोलतात. They have used that word. He kicks, he shouts असं सगळं लिहिलेलं आहे. पण तुम्ही हा सगळा अपमान पचवलात. ते मी मुद्दाम योगाच्यासाठी योगासाठी Come what अपमान. may. मी नाही, तुम्हाला एअरपोर्टवर मागे उभं उभं करायचे. तुम्हाला हॉटेल्समध्ये चांगली वागणूक नाही दिली, नाही सगळं रेसिस्ट वागणूक दिली, तरी तुम्ही ते सहन केलं. सहन केलं ह्याच्यासाठी की केव्हा तरी एक दिवस नाही एक दिवस मी योगाचा एक्स्टॅब्लिश करायच्यासाठी मी आला आहे. आय शुड कीप दिस अपार्ट अवे. आय शुड नॉट गेट टच्ड बाय दिस थिंग. हू ट्रीटेड मी ॲज अ स्लेव, नाउ दे ट्रीट मी ॲज अ किंग. कारण आज त्यांना योगाचं महत्त्व कळलंय. पण आता तुमच्या बोलण्यामध्ये उल्लेख आला की तुम्ही हिट करता. तर ह्याच्याबद्दल मी खूप ऐकलंय की तुम्ही जेव्हा शिष्यांना शिकवता तेव्हा तुम्ही हिट करता, मारता. हा काय प्रकार आहे? नाही, हे प्रकार नाही. हे खरं सांगायचं म्हणजे आता पहिलं मी सांगितलं प्राण आणि प्रज्ञा. पाय जवळ असतं तरी त्यांचे शरीर कुठे असतं तर पायाने मी टच करतो. मी हात वाकला तरी किती टाईम दिस झाला. सो टू सेव्ह टाईम माझ्या अंग कुठे जवळ असतात तेच मध्ये करेक्ट होतं आहे. शीर्षासन हात असतं तर हाताने, पाय डोके असतं तर पायाने, की असं ॲडजस्ट करताना ते लोकांना काय पायाने हे मारतं. दॅट आयडिया दे गॉट इट इज देअर. पण तुम्ही प्रेमाने करता. मी प्रेमाने शिकत होतो आहे. पण प्रज्ञा चकली सरी माझ्या अंगात असताना की वेरी वेस्ट टाईम. म्हणजे 1 सेकंडमध्ये काय होतं मला माहिती नव्हतं. म्हणून करेक्ट करून घेऊ लवकर. म्हणून दे मिसअंडरस्टूड माय स्पीड ऑफ माय बॉडी into beating and kicking and all those things. So you don't beat or kick. No. You love people, you love your students. So now I tell them, they say BKS anger. They say stands for beating, B for beating, K for kicking, S for shouting. S for shouting. Now me, आता हे लोकांनी केलं B for beauty, K for knowledge, S for serenity. अरे वा, एवढा बदल झालेला आहे. From those 3 words, they have come to this level. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही योगा परदेशामध्ये घेऊन गेलात. तुम्ही सांगितलं तुम्ही परदेशात गेलात, पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी योगा घेऊन गेलात. तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात, तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात, तुम्ही युरोपमध्ये गेलात, तुम्ही आफ्रिकामध्ये गेलात. तर प्रत्येक ठिकाणी कसा अनुभव होता? आपण चायनापासून सुरुवात करूया. चायनामध्ये कसा होता, आफ्रिकेत कसा होता, युरोपमध्ये कसा? वन ॲडव्हान्टेज इन चायना, ट्रेडिशन, जपान, चायना, कोरिया मी गेलेला आहे. ट्रेडिशन दे हॅड अवर इंडियन ट्रेडिशन. म्हणून मला तिकडे सोपं पडलं आहे. आय हॅड नो डिफिकल्टीज इन टीचिंग इन कोरिया, जपान. सेकंडली बुद्धिझम इज वेल नोन दॅर. सो बुद्धिझम इज अ पार्ट ऑफ हिंदू कल्चर. म्हणून मला हा शिकवणे सोपा पडला आहे. चायना जपानमध्ये सोपं पडला आहे. पण अमेरिका आणि इंग्लंडमध्ये ॲरोगन्स वॉज दॅर, प्राईड वॉज दॅर. आणि अमेरिकासुद्धा दे आर प्राऊड ऑफ देअर टेक्निकल नॉलेज अँड दे थिंक दे आर मास्टर्स. आणि आफ्रिकामध्ये कल्चर, रशिया आणि आफ्रिकामध्ये द कल्चर इज मिक्स. द मोस्ट डिफिकल्ट प्लेस टू टीच वॉज द युरोपियन कंट्रीज अँड अमेरिका. कारण त्यांच्यामध्ये एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स होते. हाऊ टू विन ओव्हर सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, हाऊ टू प्रूव्ह दॅट आय एम बेटर दॅन दॅम इन ऑल वेज ऑफ ह्युमन लाईफ. पण आता त्यांनी तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे. एक्सेप्ट केलं. मला हे विचारायचं आहे की मगाशी आपण येहुदी मेनूंचं नाव घेतलं, आपण क्वीनला तुम्ही शिकवलं, अनेक मोठ्या लोकांना शिकवलं. मी असं ऐकलं आहे इथे तुमच्याकडे येऊन सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अनिल कुंबळे हे सुद्धा शिकलेत. असे तुमचे जे सेलिब्रिटी शिष्य आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? आपण सचिन तेंडुलकरपासून सुरुवात करू. सर, नो डाऊट इज अ व्हेरी ओबिडियंट पर्सन. मी असं ऐकलं तेंडुलकरने तुमच्याकडे योगा केल्यावर त्याला ऑपरेशन करायची गरज नाही राहिली. गरज नव्हतं, काढले. लंडन डॉक्टरांनी सांगितलं काही जरूर नाही. पण दे डोंट स्टिक टू दिस. डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट. म्हणून काय दे वर कमिंग वेन दे आर ऑल राईट, नाव आय एम ऑल राईट, फॉरगेट अबाउट इट. ते येत नाहीत आता. आणि ॲक्च्युअली BCCI requested me to write a book for yoga for cricketers, which I did it about 10 years ago. त्याच्यावर बसलं. आता 2 वर्षापूर्वी सांगितलं वी आर नॉट इंटरेस्टेड. यू कॅन, वी हॅव स्पेंड सो मच ऑफ मनी, यू गिव्ह अस कॉम्प्लिमेंटरी कॉपीज ऑफ सो मेनी हंड्रेड्स ऑफ कॉपीज अँड वी रिलीज द कॉन्ट्रॅक्ट. यू कॅन साइन. नाव वेस्टलँड चेन्नई इज ब्रिंगिंग योगा फॉर स्पोर्ट्समॅन, विच विल बी रिलीजिंग नेक्स्ट मंथ ऑल्सो. मला सांगा, एवढे सगळे तुमचे प्रसिद्ध शिष्य आहेत, सेलिब्रिटी तुमचे स्टुडंट्स आहेत, तुमचा सगळ्यात आवडता सेलिब्रिटी स्टुडंट कोण आहे?
खरं सांगायचं म्हणजे जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण. आय नेवर सीन ए नोबल पर्सन लाईक हिम. जयप्रकाश नारायण मी सुभाषनगरमध्ये राहत होते, 2 खोले. त्या माझ्याकडे एक छटाई होतं, दुसरं काही नाही. आलं एक छटाईमध्ये बसलं आहे. इवन आय टॉट जय कृष्णमूर्ती. जय कृष्ण. जय कृष्णमूर्ती इयर्स टुगेदर. असे तुमचे शिष्य आहेत. पण मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे, मला माफ करा पण तुम्हाला विचारला पाहिजे. हल्ली योगा खूप पॉप्युलर झाला आहे आणि योगा असं म्हटलं जातं की योगा हॅज बिकम अन इंडस्ट्री. पण तुम्ही असं केलेलं नाही आहे. आपण बघतो वेगवेगळे खूप योगा गुरु टेलिव्हिजन चॅनल काढतात, काय काय करतात, योगाची शिबिरं भरवतात, मेडिसिन्स काढतात त्याच्यावर आधारे आणि ते विकतात, व्यापार करतात. असं तुम्ही केलेलं नाही आहे. तुमचा याला विरोध आहे का? दिस कमर्शियलाइज इज अ फॅक्ट. पुष्कळ लोकांनी माझ्या प्रॉप्समध्ये लॉट ऑफ शॉप्स आर ओपन ऑल ओव्हर द वर्ल्ड. इवन इन बँगलोर येस्टरडे आय रिसीव्ड अ लेटर, वी हॅव गॉट योगा प्रॉप, वुड यू लाईक टू बाय फ्रॉम अस 10% डिस्काउंट. मला विचारतात. तुम्हीच काढलेलं prop तेच बनवतात आणि तुम्हाला पत्र आलंय 10% डिस्काउंट. पण तुम्ही असं पेटंट वगैरे नाही घेतलंय? पेटंट काय कसं घ्यायचं ते इथे चेंज स्टाईल. पेटंट व्हॅल्यू नाही. सो इझी. कारण हे तुम्ही सगळं शोधून काढलंय ना. ऋषी लोक योगा कोण दिलाय? ऋषी लोक दिलाय. ते लोक पेटंट विचारलं नाही, आम्ही कोण? पण तुम्हाला हे अशा प्रकारे त्याचं कमर्शियलायझेशन करणं मान्य नाही? मान्य नाही. पण एक काय सांगतो, ॲटलिस्ट लेट देम डू समथिंग. थोडं तरी करतात ना. देन इफ दे आर डिस्क्रिमिनेटिव्ह दे रिअलाइज द ट्रूथ. स्क्रॅच करू दे म्हणून माझ्या मनात. पहिला स्क्रॅच करू दे, नंतर बघू त्यांना शुद्ध कसं करायचं. योगाच्या नावाखाली मी आता कमर्शियलायझेशन म्हटलं, योगाच्या नावाखाली खूप ऍक्टिव्हिटी केल्या जातात. वेगवेगळ्या योगाला नाव दिलं जातं. हिप हॉप योगा, डान्स, माहिती आहे व्हॉट एव्हर. हे सगळं काय आहे? म्हणजे हे तुम्हाला असं वाटतं का वी आर करप्टिंग योगा? येस, वी आर करप्टिंग योगा. डेफिनेटली वी आर करप्टिंग. Even anger yoga, people call it for convenience sake. I said no, it is purely traditional. But I only introduce revolution. तुम्हाला तुमच्या योगाला अहंकार योगा मान्य नाही? मी सगळीकडे सांगितलं मान्यता माझा नाही. पण कन्व्हिनियन्स एक म्हणतात, मी काय करू? आता आपण सांगितलं ना, पीपल कॉल साज योगा, पॉवर योगा, अष्टा योगा, विन्यास योगा. म्हणून ते कन्व्हिनियन्स सांगते आम्ही अहंकार योगा करतो म्हणून आम्ही सांगतो. माझ्या समोर सांगतात ना, आमच्याकडे येतात, मी अहंकार योगा करतो. अरे मी जिवंत आहे तरी सुद्धा माझ्या समोर सांगतात मी अहंकार योगा करतो. योगा नवीन शिकणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल? 3 आहे योगामध्ये, शक्ती, भक्ती, युक्ती, भक्ती. हे 3 फॉलो केलं. शक्ती, युक्ती, भक्ती. शक्ती, युक्ती, बुद्धी. बॉडी इज द prop of the soul. The self cannot function without the body. Hence body is a companion of the soul. It's a temple of the self. म्हणून if the prop, the supporter of the self, body, शरीर, ते चांगलं ठेवलं की आत्मज्ञान आपोआप पुढे तो मनुष्य जाणार आहे. गुरुजी धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही एवढं सगळं आम्हाला वेळ दिलात. 4 वर्षांनी तुम्ही 100 वर्षाचे होणार आहात आणि माझ्या दृष्टीने आजच्या काळामध्ये अशी माणसं होत नाही. भौतिक राहणार नाही. 100 वर्ष तुम्हाला शतायुषी व्हा अशी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. यू आर गॉट सम कार्डियक प्रॉब्लेम. हां, आता मी दाखवतो बघा. हे शरपंजरा हे झोपला आहे. सो वेंट्रिकल इज द वन विच सप्लायज ब्लड टू द 3 चेंबर्स ऑफ द हार्ट. आता तुम्हाला अनुभव देतो बघा. मी करू? हां, आता मी आहे ना. आता बघा हात काय झालं साहेब, लाईटनेस येतात बघा. सो दिस इज शरपंजरा आसना. दिस इज नाव द ब्रेन इज डाऊन, माइंड इज अप. सो सबकॉन्शियस माइंड इज ॲक्टिव्ह, ब्रेन इज पॅसिव्ह. ज्ञानेंद्रिय आता मनाकडे इथे ध्यान असतात. दिस इज बायोलॉजिकल मेडिटेशन, नॉट इंड्यूस्ड मेडिकेटेड वर्ड्स फॉर मेडिटेशन. I feel fresh. Now I can understand secret of your energy. Correct, sir.